हां. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर किंवा तो रस्ता नाही झाला तर तुम्ही किती दिवसानंतर किती वेळ तुम्ही हे करणार आणि काय काय करणार? 15 ऑगस्ट पर्यंत मी यांना वेळ देतो. 15 ऑगस्टला आत्मदहन करणार मी याच ऑफिसला. अच्छा, आज तुम्ही लॉक आणि साखळी दंड घेऊन या ऑफिस कार्यालय बंद करण्याचं तुम्ही हे केलं आहे. हो. हरकत नाही. आणि हे जे तुम्ही 18 गावाचं सांगताय तर हे साधारण किती किलोमीटरचा रस्ता आहे हा? 25 किलोमीटर. 25 किलोमीटरचा. अच्छा, ओके. तिथून हा जो कन्नडचा रस्ता पुढं कुठं जातो तो? तुम्ही ज्या रस्त्याची मागणी करता आहेत दुरुस्त नागद ते कन्नड, तो पुढं पण जात असेल ना? नागद पासून पुढे जात असेल. हां परंतु आम्ही नागद पर्यंतच्याच नागरिकांना इथं यावं लागतं. हां. त्यांना तिथं येणं गरजेचं आहे. कारण म्हणजे आम्हाला पोलीस एक स्टेशन कागद असेल, तहसील कार्यालय असेल. सगळे 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 एक साधा कागद घेण्यासाठी सुद्धा आम्हाला कन्नडला यावं लागतं. हां. आणि पुरातन काळात जे होतं ना, हा. म्हणजे मागे आपण 100 वर्ष मागे जरी गेलो हा. आणि तेव्हा कसे लोक लाकडी गाडीने यायचं, तेव्हा कसा रस्ता होता तसा रस्त्याने आम्हाला यावं लागतं. अच्छा, म्हणजे कोणतेही शासनाचं लक्ष नाही आहे किंवा कर्मचाऱ्याचं लक्ष नाही. हरकत नाही ऋषिकेश. नमस्कार, मुंबई आउटलुक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत कार्यालय सार्वजनिक बांधकाम उपविभागीय पूर्व कन्नड. जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्यासाठी विविध मागणे, विविध आंदोलने आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं म्हणणं या शासकीय कर्मचाऱ्यांपुढं कसं मांडायचं, तोच एक मुद्दा म्हणून आज आपल्याकडे ऋषिकेश भगत चव्हाण हे आलेले आहेत. आणि यांच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांच्या काय समस्या घेऊन या कार्यालयात आलेले आहे आणि त्यांची आज कोणत्या कोणत्या तक्रारी आहेत आणि कोणत्या कोणत्या मागणी आहेत हे आपण जाणून घेऊया. आपलं परिचय? माझं नाव ऋषिकेश भरत चव्हाण. वारंवार नागद कन्नड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी पाठपुरावा करत असतो. परंतु हे जे कर्मचारी आहेत हे नॉन सिरियस कर्मचारी आहेत. यांच्याकडून कुठलंही काम वेळेत होत नाही. 10:30 वाजता या ठिकाणी आम्ही ताळेबंद आंदोलन करणार होतो. तरी देखील यांना 10 दिवस अगोदर कळवलेलं होतं. तरी देखील हे लोक, यांना आम्ही पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं की तुम्ही काम सुरू करा. तरी देखील हे लोक या ठिकाणी आज ताळेबंद आंदोलन असून सुद्धा एकही कर्मचारी या ठिकाणी नाही आहे. फक्त आवक जावकचे आणि शिपाई हेच लोक या ठिकाणी आहेत. मग हे जे बाकीचे कर्मचारी आहेत, कनिष्ठ अभियंता असो, वरिष्ठ अभियंता असो किंवा मग उपविभागीय अभियंता असो, यांना सरकार फुकटचं पगार देतोय का, हा माझा सवाल आहे. आणि हे फुकटचं पगार घेत आहेत का? यांना जर संभाजीनगरलाच जर राहून जर त्यांचा कारभार चालवायचा असेल तर त्यांनी त्या ठिकाणीच हे ऑफिस स्थलांतरित करावं आणि आम्ही या ठिकाणावरून त्या ठिकाणी येऊ. आपल्या नेमके तक्रार काय आहे आणि मागणी काय? आमची तक्रार हीच आहे की वेळोवेळी नागद कन्नड रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे झाल्यामुळं वेळोवेळी त्या ठिकाणी ॲक्सिडंट होत असतात, लोकांचे अपघात होत असतात. त्यामुळे ते खड्डे बुजवले गेले पाहिजे. यांना आम्ही गेली 4-5 महिन्यापूर्वी मी इथं भीक मागू आंदोलन केलं होतं. भीक मागून यांना पैसे दिले होते कामं करा म्हणून. परंतु या लोकांनी तरी देखील काम केलं नाही. काम केलं, सुरू केलं, परंतु फक्त डागडुजी न करता, म्हणजे प्रत्येक खड्डा न भरता यांनी फक्त 2 किलोमीटरचीच अट ठेवलेली आहे. मला सांगा, जर एक अर्धं गाव पाण्यापासून वंचित आहे, त्या गावाची पूर्ण पाईपलाईन फुटलेली आहे आणि हे लोक नुसतं 2 पाईप टाकत असतील विहिरीपासून तर गावापर्यंत, तर लोकांना पाणी पोचणार आहे का? नाही पोचणार आहे. लोकांचं समाधान होणार आहे का? नाही होणार आहे. 2 किलोमीटरनं आमचं समाधान झालेलं नाही आहे. 2 किलोमीटरचं काम देखील अपूर्ण आहे. त्यासाठी आजचा आमचा हा आक्रोश होता. तुम्ही जो आक्रोश व्यक्त करताय तर आपल्या हातामध्ये साखळी आणि लॉक दिसत आहे, तर हे नेमकं कशासाठी आणले तुम्ही? हे आम्ही या ऑफिसला तालं लावण्यासाठी, म्हणजे लॉक लावण्यासाठी आलो होतो. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केली, आम्हाला समजवलं. आता ते आम्हाला लेखी पत्र देत आहे काम सुरू करण्याचं. संबंधित अधिकारी जे आहेत, जे जारवाल साहेब आहेत आणि अजून इतर कर्मचारी आहेत, तर त्यांची तुमचं काही आता बोलणं झालं का? आता नाही. मी काल त्यांना फोन केला होता काम सुरू करा, परवा त्यांना फोन केला होता काम सुरू करा, त्याच्या आदल्या दिवशी त्यांना फोन केलं होतं काम सुरू करा. त्यांचं म्हणणं आहे की पाऊस पडला. ठीक आहे, आम्हाला तेवढा सेन्स आहे, पावसाळ्यात डांबर टिकू शकत नाही. सरकारचा पैसा तो जनतेचा पैसा असतो. जनतेचा पैसा असा वाया घाला आम्ही सांगत नाहीये. परंतु रस्त्यामध्ये जेवढे खड्डे आहेत तेवढे खड्डे तरी तुम्ही बुजा, जेणेकरून
लोकांना दळणवळणासाठी रस्ता योग्य होईल. नक्कीच नक्कीच. ऋषिकेश भगत चव्हाण यांच्या ज्या मागण्या आहेत ते रास्त आहे आणि सामान्य नागरिकांचा जो आवाज आहे तो बुलंद करण्यासाठी जरी शारीराने अपंगत्व आलेलं आहे, विकलांग आलेलं आहे, तरीही मनाने आणि धैर्याने ते या मुद्द्याला सरळ सरळ उपविभागीय जे काही बांधकाम विभाग आहेत त्यांच्या कार्यालयाचा धडक दिलेला आहे. आणि अशाच नागरिकांची या देशाला गरज आहे. जरी मन की बात करून आपण पंतप्रधानांचा संवाद डायरेक्ट नागरिकांपर्यंत पोचत आहेत, तरीही त्यांच्या समस्या सुटत नाही आहे. मन की बात करण्यापेक्षा नागरिकांना त्यांच्या सुविधा उपलब्ध करून द्या आणि सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर कोणतेही कार्यालय असेल, जे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथंच त्यांचे कर्मचारी राहायला हवे, असं या आंदोलनाच्या माध्यमातून ऋषिकेश भगत चव्हाण यांचं मागणी आहे. आणि थेट सवाल या सिस्टीमवरती, या शासकीय कर्मचाऱ्यांवरती विचारलेला आहे. आणि जी रिॲलिटी आहे, ग्राउंड रिॲलिटी आहे, कन्नडचीच नव्हे तर हे पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी अशा घटना आढळत आहेत. जेणेकरून तरुणांनी यातून काय शिकावं? नोकरीला लागलं की भ्रष्टाचार वाढत आहे, वेळेवर न येणं आणि दिरंगाई कामामध्ये करणं हे शासकीय अधिकाऱ्यांचा हा स्टाईल झालेला आहे. आणि या स्टाईलला नरेंद्र मोदी असेल किंवा माननीय मुख्यमंत्री असेल किंवा महसूल मंत्री असेल किंवा जे काही संबंधित विभागीय मंत्री आहेत ते कसे त्यांची समस्या सोडवतील किंवा यातून काय मार्ग काढणार आहे. या उदाहरणातून आपण एक चांगला भक्कम असं उदाहरण सेट करणार आहोत की या मुंबई आउटलुकच्या माध्यमातून थेट सवाल या मुख्यमंत्र्यांना आणि या संबंधित अधिकाऱ्यांना आहे की खरंच नागरिकांची सुविधासाठी कर्मचारी आहेत की कर्मचाऱ्यांच्या सुविधेनुसार नागरिकांना त्या ठिकाणी यावं लागतं आहे काय? हा सवाल थेट ऋषिकेश चव्हाण यांनी विचारला आहे. मी मुंबई आउटलुकसाठी विवेक चौधरी, कन्नड येथून. धन्यवाद. थँक्यू.